म्हणजे कळस गावानेच ही माझ्या व्यवसायाची प्रसिद्धी दिली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। ज्यावेळेला आम्ही हा निर्णय घेतला व्यवसाय चालू करायचा, माझ्या डोळ्यात पाणी येतं का? अक्षरशः आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं भांडवल पण नव्हतं आणि अक्षरशः त्यावेळेला गॅसची टाकी पण आमच्या बंधूंना आम्ही लोनवर घेतलेली, कर्ज करून आम्ही ती गॅस सिलेंडर 1800 रुपयाला गॅस होता। गॅस सिलेंडर आम्ही गॅस लोनवर घेतला आणि मग त्या व्यवसायाला सुरुवात केली आणि 1800 रुपयाला गॅस होता। अवघड त्यावेळेला 1800 रुपयाला तो घ्यायला सुद्धा आमची आई पण घ्यायला पैसे नव्हते। 1800 रुपयाला कनेक्शन होतं, याच्यातून घेतलं बँकेतून, कोण जनलक्ष्मी बँकेतून घेतलं आणि मग तो आम्ही हप्त्यावर पैसे फेडले तेव्हा तो गॅस सुरू केला आणि किती वर्ष गॅस तर नव्हता। अक्षरशः मटेरियल आम्ही खलबत्त्यात कुटलेले, पाट्यावर मिरची दळलेली, मिक्सर नव्हतं आमच्याकडे। 9-10 वर्ष मी हाताने मिरची वाटली, अक्षरशः पाट्यावर आलं लसूण ठेचलं, खलबत्त्यात पाठी पाचला उठले का मिरच्या मसाला सगळं मटेरियल एकंदर कुटायचं आणि मग मटेरियल बनवायचं। नाही कोणीच नाही मदत, आम्ही आमच्या स्वखर्चाने जसं कष्टाने जसं होईल तसं मोठे करत गेलो कष्टाने। घरी स्वयंपाक करायला गॅस नसायचा, हे काय करायची नदीचं सरपण गोळा करायची, नदीचं सरपण गोळा करायचं चुलीवर आम्ही स्वयंपाक करून खायची। एकच टाकी करून मी सरपण गोळा दुकानाला एकच टाकी असल्यामुळे घरचा स्वयंपाक हा नदीचं सरपण गोळा करून तीन स्वयंपाक बनवलेला आहे। कळस बुद्रुक या गावचा प्रसिद्ध पांडेवाडा अत्यंत टेस्टी आणि हा वडा खाण्यासाठी सकाळी 9 वाजल्यापासून लोक वाट पाहतात, चवीने लोक वडा खातात आणि गरिबांना परवडणारा आणि चवदार वडा। 1000 वड्याच्या पुढे रोजचे वडे खपत असतील। किती कापायची? 4 दोन वडे द्या, एकला 2 द्या, मला 1 पांडेवडेवाला एकदम बेस्ट वडा आहे। आम्ही दरवेळेस आल्यानंतर टेस्ट जरूर घेतो। चटणी एकदम बेस्ट आहे, वडा गरम भेटतो, एकदम बेस्ट पांडेवडेवाला। नमस्कार पाटील। नमस्ते। काय नाव आपलं? अशोक पांडे म्हणून वडापाव पांडेवाड्यावाले म्हणून फेमस झाले। किती वर्ष आले या व्यवसायात सर? मला जवळजवळ कळस बुद्रुक येथे जवळजवळ 25 वर्षापूर्वी मी 2001 पासून जवळजवळ मी ह्या व्यवसायामध्ये होतो। 2001ला मी इथं कळस बुद्रुकमध्ये पाहुणे, माझं गाव तसं कुंभेफळ इथं शेजारी गाव आहे, इथनं मी माझ्या पाहुण्यांच्या यांनी मी कळसमध्ये आलो आणि तेव्हापासून माझा व्यवसाय चालू आहे। कळसमध्ये भाडे तत्वावर मी गाळा घेतलेला, तिथं चालू केलं होतं 2001ला आणि तिथून मग माझ्या व्यवसायाची सुरुवात झाली। सुरुवातीला खूप हे केलं, स्ट्रगल केलं खूप, म्हणजे अक्षरशः गिराईक पण नव्हतं मला। 6 महिने तर मी असं बसूनच असायचं। नंतर मग जरा व्यवसायामध्ये थोडेसे ग्रीप मिळाली। चहामधून मला चहामध्ये अगोदर सुरुवातीला ग्रीप मिळाली, चहाची क्वालिटी मेंटेन केली आणि तिथूनच मला व्यवसायामध्ये ग्रीप मिळाली आणि मग नंतर 1-2 वर्षानंतर माझा वडा व्यवसाय होता पहिल्यापासून, पण जी क्वालिटी नव्हती माझ्याकडे। नंतर मी शिकलो, माझ्या यानेच बुद्धीनं मी ते वडा म्हणजे कसा बनवायचा काय वगैरे ते करून 2 वर्षानंतर मग माझा वडा फेमस झाला आणि मग तिथूनच माझ्या करिअरला खरी सुरुवात झाली म्हटलं तरी चालेल। जवळजवळ त्यानंतर मग अनेक चढ उतार होत मग वडा हा फेमस होत गेला आणि नंतर आजपर्यंत तो चांगला टिकून आहे। आजही तीच क्वालिटी मी गेली जवळजवळ 2004 पासून जी क्वालिटी आहे ती क्वालिटी आजही माझ्याकडे तीच क्वालिटी आहे। पांडे साहेब, हा रस्ता कोणता जातो? हा संगमनेर वरून अकोले आणि कोलारगुटी असा महामार्ग म्हणता जातो। इकडनं भंडारदरा वगैरे कळसुबाई शिखर ह्या रस्त्यावर खूप असं पर्यटन स्थळ आहेत। पुढं अकोल्यापासून पुढं सगळं हा आदिवासी पट्टा चालू होतो आणि हा इथनं सगळे पर्यटक लोक पावसाळ्यामध्ये जात असतात। औरंगाबाद इकडनं नगर बुलढाणा जालना वगैरे ह्या भागातून लोक जातात, तो ह्याच रस्त्यावरून जातात आणि अनेक जणांनी आपल्या वड्याची टेस्ट घेतलेली आहे। आत्तापर्यंत जवळजवळ बाहेरचे पर्यटक
वगैरे धरून खूप हजारो लोक बाहेरच्यांनी पण वड्याची टेस्ट घेतलेली आहे आपल्या. हे अशा प्रकारचे पाव असतात. पाववडा याचा आम्ही पाववडा बनवण्यासाठी स्पेशल पाव बनवतात बेकरीवाले आमच्यासाठी. पाव बनवून आपण अशा प्रकारचे कट करून कट करून आणि त्याच्यामध्ये बटाट्याचा मसाला भरून मग ते पिठामध्ये सोडतो. चला बघूया आपली वड्याची प्रोसेस कशी असते. पाववडा वडापाव कसं बनतात ते पण पाहूया. चालू केलं 2001 तेव्हापासून आम्ही दोघं मिसेस आणि आम्ही दोघं या व्यवसायात आहे. म्हणजे आज आम्ही 25 वर्ष झाले उभे आहेत. आमच्या पायाच्या शिरा सुटल्या अक्षरशः उभे राहून आणि कष्टाचं तर फार विचारूच नका. सकाळपासून मेहनत करून संध्याकाळपर्यंत रात्रीचे 10-10:30 वाजतात मला घरी जायला. सगळी साफसफाई भांडे कुंडे आवरून सगळं करून मग घरी जावं लागतं. तिथून पुढे गेले स्वयंपाक पाणी करून खाणं. रात्रीचे 12 वाजतात आम्हाला झोपायला. पहाटे 5ला उठून रात्रीचे 12 वाजेपर्यंत आमची ड्युटी नॉनस्टॉप चालू असते. जसं मला आठवतंय तसं लहानपणापासून पांडेवाड्या बनवण्याची जी चव आहे ती आज पण तोंडाला तीच चव लागते. त्याच्यामुळे जेव्हा वेळ भेटेल जेव्हा खाऊशी वाटेल त्यावेळेस आम्ही पांड्यांचा वडा निश्चित खाल्ल्याशिवाय पुढे जात नाही. तुम्हाला बिस्लरी स्पेसिफिक आमच्याकडे इकडे राजहंस मिळेल, अमृत मिळेल, ॲक्वाचं मिळेल, बिस्लरी ही 15ला आहे ना, ही 25ला किंवा 20ला असते. मदत वेळोवेळी आईवडिलांनीच मदत केली. ज्यावेळेस आम्हाला मालाला पैसे नसायचे अक्षरशः तेव्हा आईवडील यायचे, थोडे भाजीपाला विकायचे, मग आम्हाला पैसे द्यायचे, मदत करायचे. वेळोवेळी धान्य दे, अमकं दे, तमकं दे. त्याच्यापासूनच म्हणजे आधार मिळत गेला. त्याच्यापासून पुढे पुढे आम्ही वाढत गेलो. असं मित्र त्यावेळेला असे इतकं काही खास मित्र नव्हते माझ्याकडं. आता मला मित्रांचा म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये मित्राचं नाव शोधायला इतके होते, इतके माझे मित्र आहे, इतके आता मित्र झाले. त्यावेळेला मित्र नव्हते. माझं इथं कळसमध्ये ना माझे खूप मित्र झाले. म्हणजे मी ज्या व्यवसायात आलो आपल्या स्वभावामुळं मित्र खूप वाढले आणि त्या मित्रांनी मला नंतरच्या काळात खूप मदत केली. कळसमध्ये माझे असे चांगले जीवाचे मित्र आहेत की त्या लोकांनी मला त्यावेळेला आणि त्या कळसमध्येच माझा व्यवसायाचा कळस झाला. कळस नावाप्रमाणेच व्यवसायाचा कळस झाला माझा. कळसमध्ये नाही संगमनेरमधून विचारलं तरी सांगतील. नदीच्या ब्रिजवर कीर्ती महाराज देशमुख सुद्धा वडा खायला येतात. आमदार साहेब वगैरे सगळे येतात. आमच्याकडे खासदार आमदार सगळ्या क्षेत्रातले शैक्षणिक असो राजकीय असो सगळ्या क्षेत्रातले लोक माझ्याकडे वडा खायला येतात. सुरुवात म्हणजे पहाटे 5ला उठायचं. उठल्यावर बटाटे उकडा टाकायचे, एक टोकरीभर बटाटे उकडा टाकायचे, कुकरला लावायचे. ते झाल्यावर मटेरियल धरायचं. मिरची असेल, आलं लसूण असेल, शेंगदाणे असतील, बटाटे उकडायचे, मटेरियल दळायचं. आधी मटेरियल रेडी करून द्यायचं, मग बटाटे उकडून सोलून बारीक करून द्यायचे मसाला तयार करण्यासाठी. आणि ते मटेरियल तयार करायला घेऊन येतात. मग नंतर माझं मटेरियल रेडी झाल्यावर ते पाठवून द्यायचे. मटकी, मिसळ, मसाला याचं मटेरियल तयार करून द्यायचं. कांदा कापून द्यायचा, मटकी शिजून द्यायची, परत घरचं आवरायचं, सगळं घरातलं बघायचं. भरपूर कामं असतात बाकी पण. पाच वडे बांधू ना. ठीक. वड्यासोबत जी चटणीची कन्सेप्ट तुम्ही आणली हो
कशी कशी सुटली म्हणजे काय केलं? ती 2001ला 2ला मी ती वडीची म्हणजे अकोल्याला जे राजबक्ष आहे त्याच पद्धतीनं मी आपल्याला जमेल का, मी कुणाकडून शिकलो नाही, परंतु त्याच पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीनं ती चटणी मला जमली आणि तिथून पुढे ती फेमसच झाली. तिथून पुढे हो आवडीनं खातात. चटणी दररोज मला जवळजवळ चटणीला 3 ते 4 किलो शेंगदाणे लागतात. हो ते कळसचे प्रसिद्ध पांडे वडेवाली, त्यांनी कळसलाही कळस आणि त्यांच्या वड्याचाही कळस, उत्तम चटणी, हिरवी चटणी, पातळ चटणी, वडा, गोलवडा, पाववडा खाणाऱ्यांसाठी कल्लारगोटी रोडवरती अकोल्यापासून तर संगमनेर ते परत कळसपर्यंत या दोन्ही ठिकाणी विशेष करून हे नाश्त्याचं उत्तम असं ठिकाण म्हणजे पांडे वडेवाले आणि हेच ते कळसचे सुप्रसिद्ध वड्यावाले असं जे टायटल त्यांनी लोकांच्या विश्वासात आणि लोकांच्या मनामनात घर करून बसलेलं आहे, त्याचा हा एक परिपाक आहे. सकाळी 8 वाजता येतो दुकानाला, मटेरियल तयार करून 9 वाजता वडे चालू होऊन जातात. 9 वाजता वड्याबरोबर मिसळ पाव पण आहे, रस्सा वडा पण बनवतो, भजी पाव असतात, बटाट वडा पाव पण असतो, पाववडा, बटाट वडा, भजी पाव, मिसळ पाव आणि रस्सा वडा. त्याच्याबरोबरच आता इथं आमचं म्हणजे चहाचं पण आहे. इथं आम्ही एक फ्रँचायझी घेतलेली उपसरपंच गुळाचा चहा. तो चहा इतका अप्रतिम आहे. आमचे बंधू आहे, आमचे बंधू ते चहाचं बघतात. आमच्या या वहिनी आहेत, वहिनी आमच्या म्हणजे आम्ही घरचे सर्व माणसं ते मदत करायला असतात. आम्हाला सकाळपासून वहिनी आमच्या असतात, बंधू पण सकाळी मदत करायला असतात. आम्ही फॅमिली, आमचे पुतणे असतात. हे सगळे मिळून आम्ही हा व्यवसाय चालवतो. आणि चहाचं इतका अप्रतिम बनवतो तो चहा की चहा पिण्यासाठी स्पेशल काही लोक थांबतात इथं. म्हणजे नाश्ता केल्यावर तर चहा होतोच आहे, परंतु स्पेशल चहा पिण्यासाठी असे काही लोक आहेत की शौके चहा, इतका छान चहाची क्वालिटी आहे. आणि भंडारा धरणवरती पाहायला जातात ना, तर तिकडे येणारे पर्यटक नेहमी आम्हाला भेट देऊन जातातच. हा तुमचा जो पाववडा बघतोय ना, पाववडा एकदम म्हणजे असा खुसखुशीत क्रंची म्हणून ऑइल नसतं. आमची एक खासियत आहे की आमच्या ते वड्यामध्ये तेल निघत नाही, म्हणून लोक वडा स्पेशल खायला. काही लोक जे असे क्लास 1 अधिकारी वगैरे ना, हे लोक वडा बाहेर खात नाही, परंतु माझा वडा का खायला येतात तर त्याच्यात ऑइल नसतं, तेल निघत नाही माझ्या वड्यामध्ये. ही माझी खासियत आहे, म्हणून लोक वडा खायला येतात. माझ्याकडे अनेक म्हणजे क्लास 1 अधिकारी असो, बाकीचे सगळे सर्वसामान्य धार्मिक क्षेत्रातले. हॉटेल विनायक आम्ही भाडा घेऊन गेल्यावर इथून अकोला, राजूर, कळस इथं वडे खाल्ल्याशिवाय आम्ही जात नाही. टेस्टिंग वडा आहे. अगोदर गावात होता, गावातून तिथून आम्ही परत इथं हॉटेल टाकलं आहे विनायक हॉटेल म्हणून. ते हॉटेल एवढी टेस्टिंग वडा आहे, चटणी पण भारी आहे. आम्ही दररोज 2 दिवसांनी 3 दिवसांनी आठवड्यात भाडं घेऊन जातो आहे अकोला आणि राजूर, भंडारदरा. भाडं घेऊन गेलो खाल्ल्याशिवाय आम्ही वडा जात नाही. तेल मी सोयाबीन तेल वापरतो, 15 किलोचा डबा असतो तेल डबा सोयाबीन, आणि शेर बेसन असतं माझ्याकडे जे वापरतो ते मी जवळजवळ गेली 20 वर्षापासून शेर बेसन वापरतो, गेली 20 वर्षापासून. सगळं ब्रँडेड? हो ब्रँडेड असतो. बटाटा पण आहे ना, म्हणजे गावठी बटाटा असतो आणि तो पण त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही. कधी जर खराब आला तर मी ते सय्यदबाबा चौकात परत नेऊन दिलेले आहे. आपण कधीच असा माल खराब वगैरे वापरायचा हा. जो पाववडा किंवा वडापाव आहे हा पूर्ण महाराष्ट्रात या वड्याची चर्चा आहे. तर गावात नसून तालुक्यातील, जिल्ह्यामधून आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामधून ग्राहक यांच्या वड्याची टेस्ट करण्यासाठी इथे येतात आणि म्हणजे खरोखर समाधानकारक एक नाश्ता इथे भेटतो. पार्सल माझे जवळजवळ 40% पार्सल जातं. अच्छा. 60% इथं लोक खाल्ले जातात, 40% पार्सल जातात. एक वेळेस किती लोक पार्सल घेऊन जातात असे? 15, 20, 30, कधी 40 पार्सल घेतात. छान छान. तिथं कुठला फंक्शन जर असेल तर आपल्या वडा तिथं फंक्शनला घेऊन जातात आवडीनं.
खातात मीटिंग वगैरे तर म्हातारा माणसापर्यंत सगळे आपले वडा खायला येतात आवडीने. जास्त तुमचा पाववडा जास्त चालतो. पाववडा बी आणि वडापाव बी. दोन्ही चालतं का? हो. पण आपण पावडा भजी बनवतो, बटाटा भजी. मग प्रसिद्ध वडा झाल्यानंतर आम्ही कळचंच नाव दिलं. आमचं गावाचं नाव न देता कळचंच नाव दिलं असं. म्हणून तुम्ही हे असं हो कळशेश्वर हा चौक. हो 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 बरोबर आहे बरोबर आहे. तुमचा हा वडापाव भजे मिसळ याचा आस्वाद घ्यायचा असेल तर पुढं यायचं हे सांगा. आमचा जो व्यवसाय आहे हॉटेल कळसगावातील एक कोल्हारपुरी हायवेवर. म्हणजे संगमनेर पासून एक 12-13 किलोमीटरवर, संगमनेर पासून अकोले रस्त्याला 12 किलोमीटरवर, आणि अकोल्याकडनं आलं तर 8 किलोमीटरवर आमचं अकोले संगमनेर रस्त्यावर कळस गावाच्या नदीच्या कडेला इथं एक नदी आहे, प्रवरा नदी. प्रवरा नदीच्या पुलाच्या जवळ आहे. एकदम रस्त्याच्या रोड लगत असल्यामुळं ते सापडायला अडचण येणार नाही.